नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत जीभ किंवा टंग। हा दोन एएनएम नर्सिंग स्टुडंट्ससाठी सुद्धा ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। जीएनएम फर्स्ट इयर स्टुडंट्ससाठी ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये म्हणजे बायोसायन्समध्ये विचारला जाणारा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर व्हिडिओ दोन्ही स्टुडंटनी शेवटपर्यंत बघायचे आहे। त्याच्यानंतर आहे जीएनएम फर्स्ट इयर स्टुडंटनाही विचारला गेलेला 2023मध्ये हा क्वेश्चन होता, टंग रचना काढा आणि कार्य स्पष्ट करा। तर आपण तो आजचा प्रश्न बघणार आहोत। तर थोडक्यात आपण जिभेची माहिती बघूया, कारण तुम्हाला प्रश्न लिहायचा असेल तर काय लिहायचं आहे थोडक्यात माहिती बघूया। टंग हा डायजेस्टिव्ह सिस्टीममधला महत्त्वपूर्ण अवयव आहे। जीभ हा जे आपण पचन संस्था आहे त्याच्यातला महत्त्वपूर्ण अवयव आहे। जीभ ही ऐच्छिक स्नायूने बनलेली असून तोंडाच्या पोकळीचा खालील बाजू म्हणजे तोंडाच्या पोकळीची जी खालील बाजू आहे ती जिभेने व्यापलेली आहे। ओके, असं तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्यानंतर जिभेचा खाली पृष्ठभाग हा तिच्याच म्युकस मेम्ब्रेन आवरणाने व्हाईट बोनला जोडलेला आहे। कळलं? जिभेचा खाली पृष्ठभाग हा तिच्याच म्युकस मेम्ब्रेन आवरणाने व्हाईट बोनला जोडलेला आहे। ठीक आहे, तर असं तुम्हाला जिभेबद्दल लिहायचं आहे। जिभेला 3 रुचिकलिका असतात। त्या 3 प्रकारच्या असतात रुचिकलिका। तर गोलाकार रुचिकलिका, कवचरूपी रुचिकलिका, तंतुरूपी रुचिकलिका, तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता। तर त्या रुचिकलिकांबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर गोलाकार रुचिकलिका यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया। त्याला व्हॅलिड पॅपिला असे म्हणतात। या रुचिकलिका 8 ते 12 असून त्या मागील बाजूस असतात। तिन्ही प्रकारात या आकाराने सर्वात मोठ्या असून सहज दिसू शकतात। यांचा आकार उलटे इंग्रजी व्ही या मुळाक्षरासारखा असतो। त्याच्यानंतर कवचरूपी रुचिकलिका फंगिफॉर्म पॅपिला म्हणतात। ह्या गोलाकार रुचिकलिकांच्या मानाने यांचे प्रमाण जास्त असते। ह्या जिभेच्या शेंड्यावर जिभेच्या दोन्ही कडेला असतात। तंतुरूपी रुचिकलिका याचा आकार लहान असून याचे प्रमाण जास्त आहे। जिभेचा 2 ते 3 भाग हा याने व्यापलेला आहे। ह्याच्यामुळे आपल्याला चव कळते। लक्षात घ्या रुचिकलिकांचा फायदा। त्याच्यानंतर जिभेचे आपण कार्य बघूया। जिभेचे कार्य आहे एक चव, तुम्हाला असं एक डायग्राम काढायचं आहे। त्याच्यानंतर असं तुम्ही लिहू शकता, बोलणे, लाळ मिसळणे, गिळणे, भावना व्यक्त करणे, किंवा तुम्ही ना एक इथे जिभेचे कार्य ह्याच्यामध्ये जिभेचे कार्य करून तुम्ही अशा प्रकारेही करू शकता। मी ते तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून केलं आहे। इथे चव, बोलणे असं तुम्ही करू शकता। ह्याच्यामध्ये असं चौकून करून मग तुम्ही करू शकता। ते पण छान लिहितं, छान समजतं आणि आपल्याला बघायलाही खूप छान वाटतो तो डायग्राम। तर असं न करता मी सांगितले तसं करा। मी तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून तसं लिहिलं आहे। तर जिभेचे पहिलं आपण कार्य बघूया। जिभेचे महत्त्वाचे कार्य म्हणजे अन्नाची चव कळणे। जिभेवर असणाऱ्या रुचिकलिकांमध्ये चव समजणाऱ्या मज्जातंतूची टोके असल्यामुळे विशिष्ट प्रकारची चव कळते। रुचिकलिकांची मगाशी माहिती सांगितली, तर त्याचं कार्य आहे चव कळते। जिभेच्या मागील भागाकडून कडू चव समजते। पुढील शेंड्याला गोड चव समजते। दोन्ही कडेला खारट व आंबट चव कळते। रुचिकलिकांचं हे कार्य आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर घा चावून बारीक होण्यासाठी दाताखाली सरकवण्याचे कार्य काय करते? जीभ करते। त्याच्यानंतर चावून बारीक झालेल्या अन्नामध्ये लाळ मिसळून अन्नाची गोळी तयार करणे हे एक जिभेचं कार्य आहे। अन्नाची गोळी पाण्याचा घोट घेण्याचे कार्य करते। अन्नाची गोळी आणि पाण्याचा घोट घेण्याचे कार्य जीभ करते। आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्ही हेही फॉलो करा, पण इवन तुम्हाला नोट्स दिलेले असतील तेही तुम्ही करून मग एक्झाममध्ये लिहू शकता। ठीक आहे, तुम्हाला तुमच्या ट्युटरनी किंवा तुम्हाला जे नोट्स असतील ते फॉलो करून हे सुद्धा फॉलो करू शकता। त्याच्यानंतर बोलण्याचे कार्य स्पष्ट शब्दोच्चारासाठी जिभेची आवश्यकता असते। त्याच्यानंतर जिभेला शेंडा नसेल व्यक्ती तोत्री बोलते। जिभेला जर शेंडा नसेल तर व्यक्ती तोत्रा बोलू शकतो। जिभेमुळे भावना व्यक्त करता येतात। जीभ बाहेर काढून दातामध्ये धरून आश्चर्य व्यक्त करता येतं। आश्चर्य व्यक्त करण्यासाठी जिभेचा उपयोग आहे। जीभ बाहेर काढून वेडावून दाखवणे, भीती दाखवणे याही क्रिया करता येतात। जीभ बाहेर काढून वेडावून दाखवणे, भीती दाखवणे याही क्रिया जिभेमुळे करता येतात। तर अशा प्रकारे जिभेचे कार्य बघितले तर महत्त्वाचे कार्य म्हणजे चव कळणे, त्याच्यामध्ये रुचिकलिकांची जी माहिती दिली ती तुम्हाला लिहायची आहे। जिभेचे कार्य आणि त्याची रचना स्पष्ट करायची। तर तुम्हाला
अशा प्रकारे थोडक्यात जिभेची माहिती लिहायची. 2 पेज तुम्हाला 5 मार्काला प्रश्न येतो. 2-2.5 पेज तुमचे होऊन जातात. 2 पेजमध्ये थोडक्यात माहिती डायग्राम काढायची आहे. तुम्हाला जीभवरती असं लिहायचं आहे. हे मी असं लिहिलं, तर इथे तुम्हाला प्रश्न लिहिताना जीभ असं लिहून तुम्हाला पाहिजे तर रचना काढू शकता. डायग्राम मी दाखवते, तो पण तुम्हाला माहीत असलेली डायग्राम तुम्ही काढू शकता. हीच काढा असं कंपल्शन नाही आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही जिभेची तुम्ही रचना काढू शकता. तर इथे तुम्ही नावं देऊ शकता, अजून लिप्स देऊ शकता. त्याच्यानंतर फॅरिंग्स आहे, हे वॅलेट पॅपिला आहे, फंकीफॉर्म पॅपिला आहे आणि फोलेट पॅपिला आहे. अशा प्रकारे जिभेची रचना एकदम इझी आहे, अशी काढायची आहे. म्हणजे तुम्हाला 5 मार्क आरामात मिळून जातात. रचनेला 2 मार्क, त्याचे एक्सप्लेनेशन केल्यावर त्याचे 3 मार्क. अशा प्रकारचे याचा प्रश्न म्हणजे मी तुम्हाला सांगते, तर आरामात तुम्हाला 5 मार्क मिळून जातं. खूप छान प्रश्न लिहायचा आहे, हँडरायटिंग छान काढायचं आहे, डायग्राम काढायचं आहे. अशा प्रकारे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन पेपर लिहायचा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. नोट्स काढून घ्या. तुम्हाला तुमच्या टीचर लोकांनी दिलेल्या असतात त्याही नोट्स फॉलो करायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे.